लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस मिळणार नाही असं बहिणींना वाटत असतानाच आता अजून एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि या अपडेटनुसार ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात सरकारकडून सर्व लाभार्थी तरुणी आणि महिलांना 3,000 रुपयांचा बोनस वाटप केला जाणार आहे। ही जी रक्कम असणार आहे ही दर महिन्याला मिळणाऱ्या 1,500 रुपयांपेक्षा वेगळी असणार आहे आणि त्यासोबतच काही महिलांना त्या ठिकाणी अतिरिक्त 2,500 रुपये सुद्धा दिले जाणार आहेत। म्हणजे टोटल 5,500 रुपये तुम्हाला दिवाळीच्या निमित्त त्या ठिकाणी मिळू शकतात। तर मागील काही दिवसांपासून अनेकांना वाटत होतं की नाही ही सगळी फेक न्यूज आहे, असं काही होणार नाही, परंतु सातत्यानं याबाबतचे अपडेट समोर येत आहेत आणि आजचं हे अपडेट महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच महिलांचा लाडक्या बहिणींचा दिवाळी सण आनंदात साजरा होणार आहे, कारण त्यांना 2,500 अधिक 3,000 असा 5,500चा दिवाळी बोनस मिळतोय ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि हा आठवडा आता सुरू झाला आहे। कदाचित 27 तारखेपासूनच महिलांना त्या ठिकाणी 5,500 रुपये किंवा 3,000 रुपये मिळू शकतात। 3,000 तर सरसकट आहेत, परंतु 2,500 रुपये हे काही निवडक महिलांना आहेत। आता या सरसकटमध्ये सुद्धा थोड्याशा अटी त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत। तर संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया कशा प्रकारे मध्यंतरीच्या काळामध्ये असं वाटत होतं की आता पैसे मिळणार नाहीत, परंतु आता मात्र पैसे मिळणार असं त्या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे। तर सगळं अपडेट आपण एकदा व्यवस्थित जाणून घेऊ की नक्की अपडेट काय आलेलं आहे। तर बघा, मुंबईहून ही बातमी आलेली आहे। महायुती सरकारनं राज्यामध्ये जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेमध्ये महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर सरकार जमा करते। या योजनेची सध्या राज्यभर सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। महायुतीतील तिन्ही पक्षांनी या योजनेचं आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी जोरदार कॅम्पेन त्यांनी सुरू केले। ठीक आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे। तर बघा, अशातच मोठी बातमी समोर आलेली आहे। मोठी बातमी समोर आली आहे। काय बातमी आहे की लाडक्या बहिणींची दिवाळी आणखी गोड होणार आहे। लाडक्या बहिणींना 5,500 रुपयांचा बोनस मिळणार असल्याचं समजतं आहे। मध्यंतरीच्या 8-10 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींचा विश्वास जवळपास संपला होता, उठला होता। त्यांना वाटत नव्हतं की आता असा बोनस वगैरे काही मिळेल, परंतु बघा मोठी बातमी त्या ठिकाणी समोर आली की लाडक्या बहिणींना 5,500चा बोनस मिळणार आहे। महायुती सरकारनं ऑक्टोबर महिन्यामध्ये पात्र मुलींना आणि महिलांना अतिरिक्त बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघा, स्पष्टपणे आहे की अतिरिक्त बोनसचा निर्णय घेण्यात आला आहे ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात। अनेक महिला विचारत होत्या की कधी मिळणार। 15 तारखेपासून आम्ही सातत्यानं सांगत आहोत, 15 ऑक्टोबरपासून, आणि शेवटी आता बघा हे अपडेट आलंय की ऑक्टोबर महिन्याच्या म्हणजे याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी असून त्याआधी म्हणजे दिवाळी आधी सरकारकडून सर्व लाभार्थी तरुणी आणि महिलांना 3,000 रुपयांचा बोनस वाटप केला जाणार आहे। आता दिवाळी जी आहे तुम्हाला माहिती आहे सोमवारपासून दिवाळीला त्या ठिकाणी सुरुवात होते आहे। सोमवारी 28 तारीख आहे। 29 तारखेला धनत्रयोदशी असणार आहे। त्यानंतर 31 तारखेला नरक चतुर्दशी आहे। 1 तारखेला आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत। 2 तारखेला दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा आहे। तर 3 तारखेला भाऊबीज आपण साजरी करत आहोत आणि त्या दिवशी दिवाळी संपणार आहे। तर थोडक्यात 28 तारखेच्या आधी, किती 28 तारीख सोमवार आहे, 28 ऑक्टोबरच्या आधी हे पैसे सरकारला वाटप करायचे आहेत। याचाच अर्थ उद्या रविवार असून सुद्धा 27 तारखेलाच हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत। आता ही जी रक्कम आहे मी आधी सांगितलं की तुमच्या 1,500 रुपयांपेक्षा वेगळी असणार आहे। त्यासोबतच काही महिलांना 2,500 रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत, म्हणजे एक्स्ट्रा दिले जाणार आहेत। आता पुढे जी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण ती माहिती जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला, आता तारीख तर मी तुम्हाला सांगितली की उद्या मिळण्याची शक्यता आहे, परंतु त्यामध्ये एक फार मोठी अडचण मात्र आहे, ती तुम्हाला मी सांगतोय। परंतु त्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना माझी नम्र विनंती आहे की ताईंनो, बहिणींनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात आम्हाला माहिती आहे, परंतु तुम्ही व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जाता। बाकीचे जर यूट्यूबवर पाहिले वारंवार लाईक करा म्हणून तुमच्या पाठीमागे लागतात। आम्ही एकदा किंवा दोनदा सांगतो, तेव्हा नम्र विनंती आहे सर्व माझ्या ताईंना आणि आमच्या बहिणींना की आपण व्हिडिओ पाहताच एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला दिवाळी बोनस हवा आहे की नाही, तुम्ही दिवाळी बोनसची वाट पाहत आहात की नाही।
ठीक आहे, कमेंट नक्की करा. कारण मी यापूर्वी पण सांगितलं होतं की तुम्ही जितक्या जास्त कमेंट कराल सरकारवरती प्रेशर पडणार आहे, प्रशासनावरती प्रेशर पडणार आहे. जरी निवडणूक आयोगाचा त्या ठिकाणी दंडक असला, निवडणूक आयोगाचा वॉच असला, तरी देखील सरकारला जनमतापुढे झुकावं लागतं. तेव्हा जास्तीत जास्त कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ जेवढ्या तुमच्या मैत्रिणी आहेत, तुमच्या बहिणी आहेत, सर्वांपर्यंत हा पोचवा. त्यांना व्हॉट्सॲपद्वारे, फेसबुकद्वारे शेअर करा. याने होतं काय की जितक्या जास्त बहिणी व्हिडिओला लाईक करतील, कमेंट करतील, तितका प्रशासनावरती दबाव वाढतो आणि आपल्याला लवकरात लवकर दिवाळी बोनस वाटप केला जाऊ शकतो. तर चला आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. आणि हो, लाडकी बहीण योजनेचे अपडेट तुमच्यापर्यंत आमचे पोहोचतात की नाही, कारण आम्ही फक्त लाडकी बहीणच नाही तर वेगवेगळ्या योजनांचे अपडेट तुम्हाला देत आहोत. जसं की मोफत शिलाई मशीनची योजना, अनेक बहिणींना लाभ मिळालेला आहे. मोफत भांड्यांचा सेट असेल, अशा एक ना अनेक योजना. बांधकाम कामगार, अनेक महिलांनी आमचा व्हिडिओ पाहून बांधकाम कामगारांची त्या ठिकाणी नोंदणी केली आणि त्यांना 5,000 रुपये आले सुद्धा दिवाळी बोनसचे. होय, तो बोनस वेगळा होता. तर तो तुम्ही केला की नाही? जर केला नसेल तर बघा, सरकारी योजनांची खूप चांगली माहिती आम्ही वारंवार देत आहोत वेगवेगळ्या व्हिडिओमधून. तर आत्ताच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं घंटीचं बटन दाबून ऑलला क्लिक करा. एकतर आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारचं बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबून ऑलला क्लिक करायचं आहे. यामुळे होईल काय की आमचे सगळे व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ, वेगवेगळ्या योजनांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त लाभ, जास्तीत जास्त पैसे त्या ठिकाणी मिळतील. तर आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. चला आपण या अपडेटमध्ये पुढे जाऊया. बघा, अपडेटमध्ये पुढे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ती आपण पाहतोय. आता नेमकी काय आहे लाडकी बहीण योजना? आता ही सगळ्यांना माहिती आहे की ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्यात प्रत्येक महिलेला, पात्र महिलेला महिन्याला 1,500 रुपये दिले जातात, थेट बँक खात्यात जमा केले जातात. आता यासाठी पात्रता 21 ते 60 वर्ष वयोगट होती, ती 65 वर्ष करण्यात आली. 2.5 लाखपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्या सगळ्या महिलांना याचा लाभ मिळतो. आणि कुटुंबातल्या एका अविवाहित महिलेलासुद्धा, मुलीलासुद्धा त्याचा लाभ मिळतो आहे. आता या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी आधार कार्ड वगैरे लागतं, ही सगळी माहिती आपल्याला ठाऊक आहे. आता सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे की सरकारनं जे सांगितलं आहे की आपल्याला त्या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये हे पैसे आम्ही देणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला 3,000 रुपयांचा बोनस त्या ठिकाणी वाटला जाणार आहे. तर या बोनससाठी पहा, अटी काय आहेत? तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये असायला हवं. तर मला वाटतं जवळपास सगळ्या बहिणी ज्या हा व्हिडिओ पाहत आहेत, सगळ्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये आहेत. दुसरी अट अशी आहे की 3,000 रुपयांचा बोनस प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते मिळालेले असले पाहिजेत. 3 हप्ते याचा अर्थ 1,500 अधिक 1,500 अधिक 1,500 असे 4,500 रुपये जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळाले असतील, तुमच्या बँक खात्यात जर आले असतील, तर तुम्हाला 3,000चा बोनस त्या ठिकाणी सरकार देणार आहे. परंतु ज्या बहिणींना अद्याप एकही हप्ता आलेला नाही किंवा ज्यांना फक्त एकच हप्ता म्हणजे 3,000 रुपये फक्त आले जुलै ऑगस्टचे, अशा बहिणींना मात्र या 3,000मधून त्यांनी वगळलेला आहे. म्हणजे त्यांना हा 3,000चा बोनस मिळणार नाही. आता किती जरी हे कटू असलं, वाईट असलं, दुःखद असलं, जे सत्य आहे ते सत्य आहे आणि आपण ते स्वीकारायला पाहिजे. कारण हे मला माहिती आहे अनेक बहिणींनी लवकर फॉर्म भरले, जुलैमध्ये भरले, ऑगस्टमध्ये भरले, तरी पण त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले पण पैसे आले नाहीत. आता याच्यात खरं तर त्यांची काहीच चूक नाही, परंतु सरकारनं हा नियम कोणत्या उद्देशानं काढला आहे कुणालाच माहीत नाही. कारण असा नियम काढण्याची गरज नव्हती. ज्या ज्या बहिणींचे फॉर्म अप्रूव्ह आहेत, मंजूर आहेत, त्या सगळ्या बहिणींना सरसकट बोनस वाटप व्हायला हवं होतं. परंतु आता त्यांनी एक अट घातली आहे की 3 हप्ते मिळालेले असले पाहिजेत. त्यांचा उद्देश होता की ज्यांनी उशीर केला, ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले किंवा सप्टेंबरमध्ये भरले, तर त्यांना लाभ द्यायला नको. परंतु ही अट खरंच चुकीची आहे, खरोखर चुकीची आहे. तुमचं मत काय आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर जर तुम्हाला 3 हप्ते मिळाले असतील, 4,500 मिळाले असतील, तर 100% तुम्हाला 3,000 रुपयांचा दिवाळी बोनस त्या ठिकाणी सरकारकडून मिळणार आहे. आता उरला प्रश्न की हे 2,500 रुपये जे आहे अतिरिक्त, तर हा अतिरिक्त दिवाळी बोनस नक्की कुणाला दिला जाईल? तर बघा, याच्यामध्ये 4-5 कॅटेगरी सांगितलेल्या आहेत. त्या मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. ज्या अपंग म्हणजे दिव्यांग महिला आहेत, दिव्यांग म्हणजे काय, तर ज्या अपंग आहेत, ठीक आहे, आणि ज्यांच्याकडे दिव्यांगत्वाचं म्हणजेच अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे, अशा महिलांना जास्तीचे 2,500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे पहिले 3,000 आणि प्लस हे 2,500 असे टोटल 5,500 त्यांना मिळणार आहेत. दुसरी गोष्ट, ज्या एकल माता आहेत. एकल माता म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांचा जर एकटीने सांभाळ करत आहात, तुम्ही तुमच्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे, तुम्ही त्याच्यापासून वेगळं राहता,
किंवा तुमच्या पतीचं दुर्दैवानं जर निधन झालेलं आहे, तुमचा नवरा वारला आहे दुर्दैवानं, तर अशा ज्या एकल माता आहेत त्यांचा समावेश आहे. ज्या महिला बेरोजगार आहेत, म्हणजे नोकरी करत नाहीत, व्यवसाय करत नाहीत, किंवा त्यांना शेती आणि घरकाम सोडून दुसऱ्या कोणत्याही मार्गांनी उत्पन्न मिळत नाही, अशा महिलांना देखील जास्तीचे 2,500 रुपये मिळणार आहेत. सोबतच ज्या महिला BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखाली आहेत, बिलो पॉवर्टी लाईन आहेत, तर अशा अंत्योदय योजनेमध्ये मोडणाऱ्या सर्व महिला त्यांना देखील 2,500 अतिरिक्त मिळणार आहेत. आणि शेवटची गोष्ट म्हणजे ज्या महिला आदिवासी क्षेत्रामध्ये राहतात, आदिवासी क्षेत्रात, तर अशा महिलांना देखील त्या ठिकाणी 2,500 रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत दिवाळी बोनस म्हणून. टोटल 5,000 रुपये त्यांना 5,500 त्यांना मिळणार आहेत. तर अनेक दिवस याबाबत महिलांमध्ये एक संभ्रम होता की आता काय होईल काय नाही. तर आता शेवटचा आठवडा ऑक्टोबरचा आलेला आहे आणि दिवाळीपूर्वी देणार असं आश्वासन दिलं होतं. दिवाळी 28 तारखेपासून 28 ऑक्टोबर सोमवारपासून सुरू होत आहे आणि त्यापूर्वी जर मिळणार असेल तर उद्याच म्हणजे 27 तारखेलाच शासनाला मॅक्झिमम जास्तीत जास्त महिलांना पैसे वाटावे लागतील. अर्थातच एकाच दिवशी 2.25 कोटी 2.5 कोटी महिलांच्या खात्यात एवढे पैसे पाठवणं जवळपास इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. आणि म्हणून तुम्हाला दिवाळी सणामध्येच हे पैसे कदाचित मिळू शकतात. दिवाळीच्या दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. तर महिलांसाठी, माझ्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अशी अपडेट आहे. जी अपडेट समोर आली तीच मी तुमच्याबरोबर शेअर केली. आता पाहूया की नक्की काय घडतंय आणि कशा प्रकारे लाडक्या बहिणींची दिवाळी साजरी होते. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.